आता पाहूया मुंबई उपनगरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचा आढावा घेणाऱ्या या टॉप 9 बातम्या। मुंबईत पावसाचा रेड अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। दुपारी 3:15 समुद्राला मोठी भरती येणार, लाटांची उंची तब्बल 4.25 मीटर असण्याचा अंदाज। हवामान विभागाकडून मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी। वसईच्या मिठागरांमध्ये अद्यापही पाण्याचा वेढा कायम, पावसाने उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमय। मिठागरामध्ये सुमारे 150 कुटुंबियांचं वास्तव्य असल्याची माहिती। नालासोपारा पूर्व स्टेशनजवळ अजूनही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले, पाऊस कमी झाला असला तरी स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली असल्याने चाकरमान्यांकडून अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबई दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळलं। झाड कोसळल्याने वाहनांचं नुकसान झाले। मुंबई झाड कोसळल्याच्या घटनांचं सत्र सुरूच। मुंबईच्या घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलं, 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। नवी मुंबईत जॉगिंग ट्रॅकवर 2 दिवसांपूर्वी झाड कोसळलं, मात्र अद्यापही उद्यान विभागाने पडलेलं झाड हटवलं नाही। सानपाडा ते वाशी दरम्यान फुटपाथमध्ये हे झाड कोसळलं होतं। कल्याण डोंबिवलीत सकाळपासून काही ठिकाणी पावसाची हजेरी, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कल्याण डोंबिवलीत सखल भागातील पाणी ओसरलं, मात्र वीज पुरवठा अद्यापही खंडित। अडवली ढोकळी परिसरात पाणी साचल्याने रहिवाशांचे मोठे हाल। आता आढावा घेऊया राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांच्या टॉप 9 मध्ये। रायगड रत्नागिरीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, तर नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यालाही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ, नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली, प्रशासनाकडून नागरिकांना नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यातील पाली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, पालीतील पूल पाण्याखाली, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पातळगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर, संपूर्ण जिल्ह्याला पावसाचा तडाखा। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून काही गावांचा संपर्कही तुटलाय। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर जाणवली आणि गड नदीला पूर। सह्याद्री पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे संगम नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांनाही मोठा फटका बसलाय। एक्सप्रेसवे लगत फूड मॉलच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं, संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप आलंय। सिंधुदुर्गच्या जाणवली परिसरात मुंबई गोवा महामार्गावर पावसाचं पाणी साचलं, पाण्याचा निचरा करण्यासाठी हायवे प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, वाहन चालकांची कसरत। साताऱ्यातील महाबळेश्वर जवळ एका वाहनावर झाड कोसळलं, गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे चालक सुखरूप, गाडीचं मात्र मोठं नुकसान। गावकऱ्यांच्या कामगिरीमुळे मोठी वाहतूक कोंडी टळली। पुण्याच्या तळेगाव दाभाडेत विकास कामांची पोलखोल करणारी घटना, शहरातील डांबरी रस्त्यांच्या मधोमध जमिनीला तडे, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंनी मंगळवारी आमदारांची पुन्हा बैठक बोलावली। मातोश्रीवर आज मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन। 6 खासदार तसंच सचिन अहिर यांच्या फुटीनंतर या बैठकीला महत्त्व। राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरेंचे आज दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन। दादरच्या कबूतरखान्यासमोर हनुमान मंदिरात आज रामरक्षा आंदोलन। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार। अयोध्येत रामाचं मुकुट, कर्णफुलं, पादुका चोरीला, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्रही चोरली गेली, राऊतांचा दावा। तर चोरणारे सर्व मिश्रा, दुबे आणि राय आणि त्यांना मोदींचं नेतृत्व, राऊतांचा आरोप। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटमान विरोधात मनसेचं आज आंदोलन। अंधेरी रेल्वे स्थानकात मनसे 11:30 वाजता आंदोलन करणार। दुर्घटनांवर हसल्याने अमित साटमांवर विरोधकांकडून टीका। अतिश्रमामुळे एकनाथ शिंदे आजारी पडले असतील, शिंदेच्या प्रकृतीला आराम पडो आणि महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो, संजय राऊतांचा शिंदेना खोचक टोला। सचिन अहिर यांच्यासाठी मुलीची भावनिक पोस्ट, वडिलांनी पक्ष सोडला म्हणून त्यांचा तिरस्कार केला जातोय, वडिलांनी निष्ठेने काम केलं त्याचं फळ त्यांना आता मिळालं, असं किरण अहिर यांनी म्हटलंय।
मंत्री नितेश राणेंविरोधात गोवा म्हापसा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. धारगळ बूथ तोडफोड प्रकरणाच्या सुनावणीवेळी हजर न राहिल्याचा ठपका. खासदार कल्याण काळेंचा बँकेच्या संचालक पदासाठी 49 मतांनी विजय. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी सकाळपासूनच मतमोजणी. अभिजित देशमुख यांचा खासदार कल्याण काळेंनी पराभव केला. युद्धजन्य परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 पर्यंत गेले असते. पंतप्रधान मोदींची माहिती. सरकारच्या उत्तम व्यवस्थापनामुळे सिलेंडर 950 रुपयांनी मिळतोय. राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक आणून श्वेतपत्रिका काढावी. आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यावर खोत यांची टीका. मुलाच्या हत्येनंतर वडिलांनाही गमावलं. केतनच्या वडिलांची पोस्ट समोर. मिस यू डॅड असं विशाल अग्रवाल यांचं स्टेटस. केतनचे आजोबा पुण्यातील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरण. नाशिक कोर्टाने आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशीचा जामीन अर्ज फेटाळला. पुण्यातील 7 रेस्टॉरंटवर एफडीएची कारवाई. परवाने निलंबित. तर अहवाल येईपर्यंत मथुरा प्युअर व्हेज हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई. नागपुरात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. गोरी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा आणि शिस असल्याचं सिद्ध झालं. या धोकादायक उत्पादनांची विक्री तातडीने बंद करण्याचे निर्देश. हिरा भाईंदरच्या पेडकरपाड्यात महिलेवर कोयत्याने हल्ला. परिसरात भीतीचं वातावरण. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. हल्लेखोरांवर पोलीस कधी कारवाई करणार याकडे लक्ष. एकीकडे राज्यात दमदार पाऊस तर सोलापुरात पावसाची दडी. सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम. पावसाने दडी मारल्यानं नदी नाले तलाव कोरडे ठाक. सोलापूर जिल्ह्यात केवळ 6% पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतेत. रत्नागिरीच्या खेडमधील लोटेमॅडीसी पुन्हा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत. मुसळधार पावसामुळे काही कंपन्यांमधून रंगीबेरंगी पाणी. औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळण्याचा धोका. नागपुरात केंद्रीय मंत्री गडकरींकडून विकास कामांचा आढावा. शहरात अत्याधुनिक व्यापार संकुलं, स्टेडियम आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्या. गडकरींचे अधिकाऱ्यांना निर्देश.